ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यांनी ई केवायसी केलेली नाही किंवा जे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये जो काही डेटा आम्हाला तिथून मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, आरटीओ कडून जो मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, किंवा ज्यांनी ई केवायसीची प्रोसिजरच त्या ठिकाणी फॉलो केलेली नाही, ह्या सगळ्याच्या अंतिम आलेले जे पात्र लाभार्थ्यांची आहे ती साधारणपणे 1,67,00,000 अशा सुमारास ती आहे. खर्चामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर ताण येईल असा इशारा कॅगनं दिलेला आहे. तिला बातमी ती लाडक्या बहिणींसाठी. लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहेत. यात सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील आहे. ई केवायसी न करणं, अपात्रता आणि उत्पन्नाच्या मर्यादांमुळे मूळ लाभार्थी संख्येत 38% घट झाली आहे. दरम्यान कॅगनं या योजनेच्या वाढत्या खर्चावरून राज्याच्या आर्थिक स्थितीवर ताण येण्याचा इशारा दिलाय. आणि आताची मोठी बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली. या योजनेचे पैसे वाढवण्याची शक्यता आहे. योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं केली. समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली असून सध्या मिळणारे 1,500 रुपये पुरेसे आहेत की नाही याचं मूल्यांकन करून ही रक्कम वाढवावी असं समितीचा सूर आहे. पहा, लाडक्या बहिणींसाठी चिंता वाढवणारी बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींची चिंता वाढली आहे. हप्ता बंद झालेला आहे. 92 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे. पण टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा हप्ता कसा सुरू करायचा आहे, त्याच्यामागे काय तुम्ही करू शकता, त्याच्यामध्ये काय काय पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. आताच आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः लाईव्ह येऊन सांगितलं आहे की हा जो आकडा आहे 2.5 कोटीवरून फक्त 1,67,000 काहीतरी जवळपास आलेला आहे. आणि मी तुम्हाला वारंवार सांगत होतो, लाडक्या बहिणींनो ई केवायसी करा, तुमचा जो हप्ता आहे तो बघा किती आले तुम्हाला. कारण माझा असा अंदाज आहे लाडक्या बहिणींना डिसेंबर नंतर हप्ता येणं बंद झालेला आहे. भरपूर लाडक्या बहिणींना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून म्हणजे मे पर्यंत हे 5 हप्ते आलेलेच नाहीत. बरोबर का? कमेंट करा, पटापटा कमेंट करा कोणा लाडक्या बहिणींना जानेवारी पासून हप्ते आलेले नाहीत. कारण माझा असा अंदाज आहे भरपूर लाडक्या बहिणी, ज्या 90 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ता बंद झालेला आहे. बरोबर का? पहिल्यांदा कमेंट्स करा. तुम्ही कमेंट करत नाही लाडक्या बहिणींना, पटापटा कमेंट करा कोणाचा हप्ता बंद झालाय. कारण मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी पुढे सांगणार आहे. खूप महत्वाच्या गोष्टी असणार आहेत. पटापटा कमेंट करा. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत, जूनच्या हप्त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे. कारण खूप वेळ कमी आहे आता आपल्याकडे. पटकन मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे. पहिली गोष्ट तुमचं आधार कार्ड घ्या. आधार कार्ड अपडेट आहे का बघा. आधार कार्डवरची डेट, तुमचं नाव, तुमचा पत्ता सगळं बरोबर आहे का नाही हे पहा. आधार कार्डची ई केवायसी करा. लक्षात घ्या, आधार कार्ड जे केवायसी करा. दुसरी म्हणजे बँकेची केवायसी करा. बँकेची केवायसी करा. आपला अकाउंट चालू आहे का, अकाउंट मध्ये पैसे आहेत का, 1,000 रुपये ठेवा म्हणजे तुमची केवायसी अपडेट होईल. केवायसी आपली बँकेची करणं आधी महत्वाचं आहे, पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट मला पटकन सांगा कोणाकोणाची लाडकी बहीण योजनेची केवायसी झालेली आहे. लाडकी बहीण योजनेची केवायसी कोणाकोणाची झालेली आहे पटकन सांगा. कारण बघा त्याच्यावर सुद्धा खूप महत्वाचे पुढे पॉईंट सांगणार आहे. तिसरी गोष्ट, रेशन कार्डची केवायसी कोणाची झाली आहे. रेशन कार्ड मध्ये कोणी डोळे स्कॅन केले तर परत तुम्ही अंगठ्याचा ठसा कोणी दिलाय, बोटाचे ठसे कोणी दिलेत. कारण त्याच लाडक्या बहिणींना पुढच्या 72 तासात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. होय, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला रेशन कार्डची केवायसी करायला लागणार. बऱ्याच लाडक्या बहिणींनी याला हलक्यात घेतलं होतं की रेशन कार्ड. कारण काय तुम्हाला सांगतो, ऑनलाईन पद्धतीने सगळीकडून ते डेटा घेत आहेत. रेशन कार्ड इकडून डेटा घेत आहेत की कोण खरंच पिवळं रेशन कार्ड त्यांच्याकडे आहे, त्यांची खरंच केवायसी झालेली आहे का, त्या खरंच हयात आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जात आहेत. दुसरी गोष्ट, सगळ्यांकडून इन्कम टॅक्सचा डेटा घेतला जात आहे. भरपूर लाडक्या बहिणींना माहित असेल आता इन्कम टॅक्स चालू आहे भरायला, 31 तारीख लास्ट आहे, त्यामुळे तिकडून डेटा येत आहे. तिसरी गोष्ट, भरपूर लाडक्या बहिणींचं आता उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे. ते सुद्धा बँकेकडून किंवा इकडून तिकडून डेटा घेतला जात आहे. कारण तुमचं आधार कार्ड त्यांच्याकडे आहे आणि आधार कार्ड पॅन कार्ड लिंक असल्यामुळे ते सुद्धा त्यांना कळू शकतं. पुढची गोष्ट म्हणजे 4-चाकी वाहन. लाडक्या बहिणींना ह्या वर्षात खूप 4-चाकी वाहन घेतलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मी सांगत नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. डेटा त्यांना आरटीओ कडून घेतलेला आहे असं त्या म्हणत आहे. पण आता मी तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे. जर तुम्हाला तुमचा हप्ता पुन्हा सुरू करायचा असेल, तुम्हाला तुमचा हप्ता जर वाचवायचा असेल
तर तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे बघा. आपल्याला आधी सांगितलं होतं की 1500 नाही, आम्ही 3000 देणार. 3000 नंतर 2100 आलेत. पण टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मी सांगणार आहे. पण लक्षात घ्या, पुढच्या आता 3 दिवसातच 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तर त्याच्या अगोदर तुम्ही काय करू शकताय, नेमकं तुम्हाला काय करावं लागणार जेणेकरून तुम्हाला हप्ता येईल, तुमचं नाव हप्त्यातून वगळण्यात येणार नाही. कारण 92 लाख हा आकडा काही कमी नाही. आणि सगळ्यात मोठे जिल्हे जर बघितले तर बीड जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, मुंबई आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. हे मोठे मोठे जिल्हे जे आहेत, ह्या मोठे मोठ्या जिल्ह्यातूनच या लाडक्या बहिणीची संख्या कमी करण्यात आलेली आहे. त्याला हेच कारण दिलेले आहेत. मी जे तुम्हाला आता कारण सांगितले ते कारण सांगितले गेलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट येतो की मग आता नेमकं काय करायचं बाबा, आमच्या हातात काय आहे. सरकारनं आपल्याला सांगितलं की पुन्हा ई-केवायसी सुरू करू, पण अजून देखील सरकारनं ई-केवायसीचं डॅशबोर्ड सुरू केलेलं नाही. तर माझी पहिली सरकारकडे मागणी आहे की आधी ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करा, लाडक्या बहिणीची ई-केवायसी प्रक्रिया सुरू करा, मगच वितरण करा. कारण काय होतंय, तुम्ही वितरण करताय परत लाडकी बहिणीची ई-केवायसी सुरू करता, म्हणजे तो हप्ता गेला असं होतं, बरोबर. दुसरी गोष्ट आपल्या स्वतःला जी करायची आहे ती म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. 2.5 लाख रुपयापर्यंत तुमचं जो उत्पन्न आहे तो उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. दुसरी गोष्ट, तुमची सगळी डॉक्युमेंट चेक करा, आपण खरंच पात्र लाभार्थी यादीमध्ये बसतो का. कारण जर फेक निघाला तर परत तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. म्हणून तुमचे सगळे डॉक्युमेंट काढून ठेवा. तिसरी गोष्ट, आता ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आलेच नाहीत अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं, तर त्यांना एक महत्वाची मी गोष्ट सांगतोय, ती सगळ्यांनी करायची आहे. लक्षात घ्या, पहिलं तर आपलं लाडकी बहिणीच्या वेबसाईटवर लॉग इन करा, तुमचा हप्त्याचं स्टेटस बघा, किती हप्ते आलेत काय. जर आले नसेल तर तुम्हाला हा फॉर्म बघा, एक फॉर्म भरून द्यायचा आहे. कुठला? हा फॉर्म, लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू करण्याबाबत हा विषय आहे. हा विषय आता हा जिल्हा एका वेगळ्या जिल्ह्याचा फॉर्म आहे, तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा घेऊ शकता. इथं बघा, तुम्ही सांगू शकता तुमचं नाव वगैरे वगैरे. आणि शासनाकडून मला सुरुवातीच्या काळात लाभ येत होता, आता हप्ता बंद झाला. ह्या सगळा मजकूर ह्या फॉर्म मध्ये आहे. हा फॉर्म मध्ये तुम्हाला फक्त तुमची माहिती भरायची आहे, सही करायची आहे, आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं उत्पन्न दाखला, हे गोष्टी जमा करायच्या आहेत. मग तिथून तुमची पुन्हा एकदा अर्ज पडताळणी केली जाणार. आणि जर पुन्हा अर्ज पडताळणीमध्ये तुम्ही पात्र ठरलात तर लाडक्या बहिणींनो पुन्हा एकदा तुम्ही पात्र लाभार्थीमध्ये येऊन तुमचा हप्ता पुन्हा चालू करू शकताय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही युट्यूब वरती, मी फक्त सांगत असतो. त्यामुळे चॅनल आधी सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. कारण प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे यावे हाच आपल्या चॅनलचा एक ध्येय आहे. 2.5 कोटी ज्या लाडक्या बहिणींना पहिले डिसेंबर पर्यंत हप्ता येत होता त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजेत, हाच एक छोटासा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे ह्या प्रयत्नाला यश येऊ द्या. हा लाडक्या बहिणीचा योजनेचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करा, सगळ्या लाडक्या बहिणींना पाठवा की तुम्हाला नेमकं काय करावं आहे. भरपूर लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झालाय, त्यांचं खूप दिवस झाला हप्ता आला नाही, तर त्यांना थोडीशी प्रयत्न करा, त्यांना थोडीशी मदत करा. चला, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.